आणि 400 वर्षापूर्वीपासून चाललेली परंपरा आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या हस्ते ही मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे। तर बघा हा भाई आपल्याला हे लोक सबस्क्राईब करून ठेवलं ऑलरेडी एसपीच्या ब्लॉग्सला। चाललो का बेड मग ठीक आहे, लय बिझी आहे भाई आज। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच एससीजे ब्लॉग्समध्ये। तारीख 6 जुलै आणि सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर तेच मित्रांनो, आजच्या या शुभ मुहूर्तावर तर मी पण चाललोय आपलं प्रतिपंढरपूर वळा आहे इथे। तर सध्या तर मी आता कुर्ला स्टेशनला आहे। तर समजा 15-1 मिनिटांमध्ये मी वळायला पोहोचेल आणि इकडे गेल्यावर मग आपलं जे मंदिर आहे तर आपण विठू रुक्माईचं पण दर्शन करू आणि याच्या व्यतिरिक्त पण काही अभंगांचा कार्यक्रम असेल ना तर ते पण आपल्याला दाखवू। तर मग चला मित्रांनो, जस्ट मी आता वडा रोडला पण पोहोचलेलो आहे। तर आपलं जे विठू रुक्माईचं मंदिर आहे म्हणजेच प्रतिपंढरपूर वडा, तर इकडूनच जस्ट 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे। तर आपण जाऊ आता, चालत तिकडे जाऊ आणि मग आजचा जो आपला सोहळा असेल या आषाढी एकादशीचा तर तो पण अनुभव। आणि ॲक्च्युली त्या एरियामध्ये पण बघताल ना तर पूर्ण जत्राच भरलेली असते, ते जत्रेचा पण आनंद घेऊ ठीक आहे। आणि जेवढं शक्य होईल तेवढा तर मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्यामध्ये आणि बाकी पण इतर सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। तर मग मित्रांनो नक्की स्टे कनेक्टेड, नक्की हा ब्लॉग बघा आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। या बाजूला मोनोरेल चालली आहे, तर इकडूनच स्ट्रेट गेले ना ह्या रोडनी ठीक आहे, ह्या रोडनी सरळ जाऊन फक्त लेफ्ट मारायचं आपल्याला आणि ह्या बाजूलाच आपलं वडा रोड रेल्वे स्टेशन। तर मग बस मित्रांनो आता चाललोय मी आणि गेले 3 वर्ष झाले मी कंटिन्युअसली आपल्या प्रतिपंढरपूरला जाऊन विठू रुक्माईचं दर्शन करतोय। तर हे 4थं वर्ष आहे आणि तिकडे आपला एक खास मित्र आहे जयेश, तर तो पण तिकडचाच म्हणजे कार्यकर्ता आहे। तर त्याला पण आपण भेट देऊ ठीक आहे, त्यालाही भेटू आणि बस आता इकडूनच जस्ट 5-1 मिनिटामध्ये पोहोचू आपण मंदिरामध्ये आणि आपल्याला दर्शन घडवतो ठीक आहे विठू रुक्माईचं। हे बघा मित्रांनो, ह्या रोडने आपण सरळ आले ना की त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला हा मोनोरेललाच पकडून ना राईट मारायचा आहे। इकडे पण बघा पूर्ण कडक पोलीस बंदोबस्त पण चालू आहे। आता सध्या आजच्या दिवशी तर ह्या बाजूला पूर्ण पण कुठल्याही गाडीला एंट्री नाही, डायरेक्ट 4 व्हीलर एंट्री नाही आहे। तर बघा आता पुढं पण आता ना खूप साऱ्या म्हणजे पालखी पण यायला सुरू झाल्या आणि वारकरी पण यायला सुरू झालेले आहेत। तर आपल्याला गेल्यावर पुढे दाखवतोच मी पुढे गेल्यावर ठीक आहे। आणि ह्या प्रतिपंढरपूरचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ना की ज्यांना आपण पंढरपूरला जाऊन दर्शन करायला पॉसिबल होत नाही तर मुंबई नंतर अंबरनाथ टिटवाळा तर ह्या बाजूचे जेवढे पण पालखे आहेत ना तर ते प्रतिपंढरपूरला येतात ठीक आहे दर्शनासाठी। तर बघा आता एकादशीच्या दिवशी आता आलेले आहेत सर्व भक्त, सर्व वारकरी आलेले आहेत। एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला दाखवतो बघा, पूर्ण म्हणजे एकदम सगळे मग्न झालेले आहेत। तर जाऊ थोडं आपण तिकडं पण थोडंसं शूट करू आपण। हे काका दरवर्षी इकडे मोराचे पेंखा आणि पिपाणी पण विकतात ठीक आहे वाले काका। जाऊ आता पुढे बघू अजून, इकडे पण बघा इकडे पूर्ण खेळणी आहे विकायला लहान मुलांसाठी। जाऊ आता, फक्त सरळच आहे, बस 2च मिनटावर आपण मंदिराजवळ पोहोचू आणि आपला मित्र पण असेल तिकडे जयेश असेलच तर त्याला पण भेटू आपण। एक शाळेचं पण बघा लेझिम पथक आलेलं आहे, तर बघूया थोडंसं आपण त्यांचं पण शूट करूया। ह्या बाजूला दिसते ना स्त्रियांची रांग, तर त्या बाजूला मंदिराची एंट्री आहे, मेन प्रवेशद्वार आहे। आणि इकडून बघू शकता पूर्ण आपली जेवढी नजर जाईल तर तोपर्यंत पुढे बघा मागं पण ह्या गल्लीतनं पण सरळ पूर्ण मागेपर्यंत पूर्ण रांग लागली आहे, म्हणजे पूर्ण आज एवढी भक्तांची गर्दी आहे। आणि पुढे गेलं तर आपल्याला जेंशी पण रांग दाखवतो ठीक आहे। हे बघा हा मेन प्रवेशद्वार आहे
ठीक आहे. समोर या बाजूने बघा इकडून लेडीजची रांग आहे आणि ह्या बाजूला बघा जेंट्सची रांग आहे. पण आता पहिलं तर आपण मी शूज काढून घेतो आणि त्याच्यानंतर मग दर्शन करून घेतो. हे बघा इकडे ना म्हणजे मोफत सेवा आहे. आपण इकडे शूज जमा करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक टोकन पण मिळेल. मला 24 नंबर मिळाला आहे. ठीक आहे. तर मी आता आतमध्ये जातो आणि दर्शन करून येतो. पुन्हा टोकन दिला की आपल्याला आपले शूज रिटर्न मिळतील. हां हां चल भेट जयेश तिकडे आतच भेट. हां हां मी आलो तरी येईल ना तुम्ही. हां चालेल चालेल हरकत नाही. चला मित्रांनो मग आता आपल्या मंदिराच्या आवारात पण म्हणजे मी आलो आता जस्ट. तर बघितलं आपण मेन गेटला म्हणजे मेन प्रवेशद्वार होता. तर तिकडे आपला मित्र जयेश पण भेटला. पण तेच आज ॲक्च्युली भक्तांची पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे मग त्याच्याशी पण म्हणजे व्यवस्थित भेटता नाही आलं. तरी बघू आपलं विठू रुक्माचं दर्शन झाल्यानंतर जर पुन्हा जाताना जर भेट झाली तर त्याला नक्की भेट देईल. ठीक आहे. तर मी आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यातच आहे. तर मंदिरातच आहे. तर आपले विक्की पाटील भाऊ पण आपल्याला भेटलेले आहेत. जवळजवळ 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे. वडा प्रति पंढरपूर म्हणजे जसं विठ्ठल मंदिर म्हणजे पंढरपुरात विठ्ठल मंदिर आहे तसं पंढरपुरामध्ये इथं जसं घरी केलं जातं. प्रत्येक आषाढी एकादशी कार्तिक एकादशी इथे मोठा उत्सव मोठ्या प्रमाणात होता आणि 400 वर्षापूर्वीपासून चाललेली परंपरा आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या हस्ते ही मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. आणि आता आम्ही लहानपणापासून बघतोय खूप जत्रेमध्ये पहिला अति गर्दी व्हायची आणि आता खूप असं म्हणजे त्यात लोकांना जसं माहिती पडत चाललंय की प्रतिबंधक स्थापित आहे म्हटलं लोक अजून व्हायला लागतात गर्दीला. खूप गर्दी स्थापन म्हणजे जास्त प्रमाणात गर्दी इथे होते आणि खूप बाहेरून पण ज्याला तिकडे वारकरी जाता येत नाही ती वारी इथे घेऊन येतात. म्हणजे आमच्या पंढरपूरमध्ये घेऊन येतात. आणि आम्हाला पण त्याचा खूप अभिमान वाटतो की आम्ही वड्यात राहतो आणि आम्ही वड्याचे स्थायिक आहेत. तर त्याचप्रमाणे खूप आनंदाचा उत्सव असतो. आषाढी आणि कार्तिक एकादशीला खूप मोठ्या प्रमाणात उत्सव असतो मोठा. आणि ह्यावेळेस तर म्हणजे भक्तांची खूप प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आणि यावर्षी गर्दी म्हणजे कसं संडे आला रविवार असल्या कारणाने माणसाची गर्दी अशी पण गर्दी भरपूर असते. प्रत्येक वर्षी गर्दी असते पण यावर्षी जास्त गर्दी कारण सुट्टी असल्या कारणाने सर्वांनी इथे येण्याचा म्हणजे चान्स जो घेतलेला आहे तो खरंच खूप कालपासून गर्दी असते. रात्रीपासून गर्दी होती खूप. म्हणजे भरपूर माझे म्हणजे मित्र वगैरे आहेत घनसोली वगैरेचे कल्याणचे वगैरे ते पण रात्री माझ्याकडे वस्तीला रात्रीपासूनच वस्तीला ती लोक. तर त्यांना पण ते बघायचं असेल जत्रा दरवर्षी लोक येतात आणि यावर्षी लोक आलेत म्हणजे बरं वाटतं जरा कोण आपल्याकडे आलं असं ते बरं वाटतं जरा. म्हणजे बाहेरची माणसं वड्यात येतात ते आम्हाला बरं वाटतं. अगदी बरोबर अगदी बरोबर. ठीक आहे मग तर मग तेच आपल्या विकी पाटील भाऊला पण खूप खूप धन्यवाद. ठीक आहे धन्यवाद. तर असंच भेटू पुन्हा. बाकी भेटू थोड्या वेळाने भेटू जरा. ठीक आहे आपल्याशी जरा वार्ता करतो. ठीक आहे हां. तेव्हा मित्रांनो इकडे या बाजूला मंदिर आहे. ठीक आहे आता मी इकडून बाहेर आलो जस्ट. तर आता बघा इकडे काकींनी प्रसाद पण तिकडे काकी आहेत त्या प्रसाद पण वाटतात आहे. तर बस आता आपल्याला पण प्रसाद मिळाला आहे. तर प्रसाद आपण खाऊ आणि नंतर पुढच्या मार्गावर मग ब्लॉग आता पुढे बाहेरच जाऊन आता येईल. ठीक आहे या बाजूला पूर्ण झोके ओके चालू थोडी मजबूत जाऊ द्या आपण त्या बसणार नाही. तर मित्रांनो जस्ट आता मी आपल्या विठू रुक्माईचं दर्शन करून आलो. त्याच्यानंतर बाहेर आलो ना तर इकडे आपले 2 भाऊ भेटले. तर भाऊ काहीतरी मोबाईलमध्ये दाखवत होता. भाई काय दाखवत होता तेव्हा मित्रांनो. येस तर बघा हा भाई आपल्याला हे लोक सबस्क्राईब करून ठेवलं ऑलरेडी SPJ ब्लॉग्सला. तर बघून पण मस्त वाटलं. ठीक आहे बघा मग आपली ही पण व्हिडिओ येईल. ठीक आहे मग तेव्हा आपण पण बघा नक्की. ठीक आहे चला बाय. चला चला बाय.
चला गाभाऱ्यातून आपल्याला हार पण मिळाला, थोडा बाहेर आल्यावर प्रसाद पण दिला मावशींनी आणि घरच्यासाठी थोडं चिक्की आणि हे घेतलंय, बाकी सर्व आंबावडी हे सर्व. बस आता जाऊ, आपले शूज कलेक्ट करू आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग पण एंड करू. ठीक, चला धन्यवाद. चल यश, चल चाललो का भेट मग. ठीक आहे, लय बिझी आहे बाय आज. ठीक आहे चल भेट मग. बाहेर जातो, सध्या खूप गर्दी आहे. ठीक आहे, थोडा पुढे जातो, एकदा आपले फोटो काढतो तिकडे. ठीक आहे, आपली वडा जास्त लावतात स्टेज तिकडे फोटो काढतो आणि मग आपल्या तिकडे ब्लॉग एंड करतो. ठीक आहे. तर मग चला मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त मी आलो होतो वडा येथे, आपलं प्रति पंढरपूर येथे आलो होतं. तर आपण बघितलं की म्हणजे मस्त आपलं सर्व व्यवस्थित दर्शन झालं आणि जो इकडं म्हणजे जो भजनाचा कार्यक्रम होता तर त्याचा पण आपण आनंद घेतला. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण पूर्ण जे तिकडचा जो म्हणजे जो जल्लोष होता, पूर्ण जो जे वारकरींचा जो पण उत्साह होता तर तो पण आपल्याला बघायला मिळाला मस्तपैकी. आणि आपले जे विकी भाऊ भेटला आणि जे गेल्या वर्षी पण अजून जे भाऊ भेटले ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला तर ते पण भेटले. आणि आपला जो मित्र आहे जयेश, तर त्याच्यामुळे पण दर्शन म्हणजे एकदम व्यवस्थित झालं, तर त्याच्यासाठी त्याला पण खूप खूप धन्यवाद. पण कसं की यावर्षी एकादशी पण म्हणजे कसं संडेला आली, तर त्यामुळे म्हणजे भक्तांचा पण खूप जास्त आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. तर त्यामुळेच तो पण जास्त काही आपल्याला भेटू नाही शकला. ठीक आहे, पण बघू आता. बघा अजून पालखी यायला चालू झालेले आहेत. म्हणजे कसं आहे की ऑल ओव्हर मुंबईमधल्या जेवढ्या पण पालखी आहेत तर जे पंढरपूरला जाता येत नाही तर ते मग डायरेक्टली इकडे आपल्या प्रति पंढरपूरलाच येतात आणि एक आषाढी एकादशी दिवशी दर्शन करून घेतात. ठीक, तर बस मित्रांनो, हा ब्लॉग इकडेच घेतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.